महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीच्या गोटात पुन्हा हालचालींना वेग आला आहे। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद कमी करून सरकारमधील समन्वय मजबूत करण्यासाठी भाजपाने पुढाकार घेतल्याची चर्चा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महायुतीच्या समन्वय समितीची बैठक झाली। या बैठकीत घटक पक्षांची सल्लामसलत, 171 महामंडळांवरील नियुक्त्या, विकास निधींचं वाटप आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा झाली। दुसरीकडे राहुल गांधी यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा यामुळे महायुतीसमोर राजकीय आव्हानं वाढल्याची चर्चा आहे। पण भाजपाने स्वबळाची रणनीती बाजूला ठेवली आहे का? महायुतीतील मतभेद मिटवण्यासाठी नेमके काय प्रयत्न सुरू आहेत आणि आगामी काळात महायुतीसमोर कोणती आव्हानं असणार आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच। बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण। चला तर मग मुद्देसूद पाहूया। मुद्दा क्रमांक 1, महायुतीच्या समन्वयासाठी भाजपाची धडपड का? महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विविध मुद्द्यांवर मतभेद असल्याची चर्चा आहे। हे मतभेद कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महायुतीच्या समन्वय समितीची बैठक झाली। यापुढे अशा बैठका नियमित घेण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे। तसेच महत्त्वाच्या शासकीय निर्णयांमध्ये मित्र पक्षांशी सल्लामसलत करण्याची भूमिका घेण्यात आली आहे। राहुल गांधी यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला मिळालेल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे। मुद्दा क्रमांक 2, महायुतीतील नेत्यांना एकमेकांवर टीका न करण्याचा निर्णय। महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर सार्वजनिक टीका टाळावी असा निर्णय झाल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। सरकारमध्ये तिन्ही पक्ष सहभागी असल्याने यश आणि अपयशाची जबाबदारीही तिन्ही पक्षांचीच आहे। त्यामुळे अंतर्गत मतभेद सार्वजनिक होऊ नयेत आणि सरकारचा समन्वय कायम राहावा यावर भर दिला जात आहे। मुद्दा क्रमांक 3, 171 महामंडळावरील नियुक्त्यांचा तिढा सुटणार। महायुतीतील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या शासकीय महामंडळांवरील नियुक्त्यांचा मुद्दा आता मार्गी लागण्याची शक्यता आहे। राज्यातील 171 महामंडळांवरील नियुक्त्या एका महिन्यात पूर्ण केल्या जातील अशी घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। संबंधित पक्षांच्या ताकदीनुसार महामंडळाचं वाटप होण्याची शक्यता असून 50-30-20 या सूत्राची चर्चा आहे। यामुळे तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना राजकीय संधी मिळू शकते। मुद्दा क्रमांक 4, भाजपाचा स्वबळाचा नारा हवेतच विरला। 2024च्या विधानसभा निवडणुकीतील यशानंतर 2029ची निवडणूक स्वबळावर लढण्याची चर्चा भाजपमध्ये सुरू होती। मात्र आता विरोधकांचं आव्हान आणि महायुतीतील मतभेद लक्षात घेता भाजपाने मित्र पक्षांना सोबत घेण्यावर भर दिल्याचं दिसत आहे। त्यामुळे स्वबळाची रणनीती पूर्णपणे संपली आहे का, की सध्या राजकीय गरज म्हणून महायुती मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे, हा प्रश्न आहे। मुद्दा क्रमांक 5, राष्ट्रवादीला पुन्हा अर्थखातं मिळणार। महायुती सरकारच्या निर्णय प्रक्रियेत अधिक वाटा मिळावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून होत असल्याची चर्चा आहे। विशेषतः अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याकडे देण्याची मागणी असल्याचं वृत्त आहे। याशिवाय विकास निधीच्या वाटपावरूनही घटक पक्षांमध्ये नाराजी होती। त्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीपैकी 70% निधी स्थानिक आमदारांना तर 30% निधी पालकमंत्र्यांकडून मित्रपक्षांना देण्याचं सूत्र ठरवल्याची माहिती आहे। मुद्दा क्रमांक 6, स्थानिक निवडणुका महायुती एकत्र लढणार। ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय झाल्याचं सांगितलं जात आहे। राज्यात महायुती एकत्र असली तरी स्थानिक पातळीवर अनेकदा घटक पक्षांमध्ये संघर्ष होतो। त्यामुळे आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये एकत्र लढण्याचा निर्णय महायुतीची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो। मुद्दा क्रमांक 7, राहुल गांधी आणि मनोज जरांगे पाटील यांचं आव्हान किती मोठं? महायुतीसमोर राहुल गांधी आणि काँग्रेसचं राजकीय आव्हान वाढत असल्याची चर्चा आहे। राहुल गांधी यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला तरुणांचा मिळालेला प्रतिसाद हा त्याचाच एक भाग मानला जात आहे।
दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनीही सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे तरुणांचा वाढता राजकीय कल, विरोधकांचं आव्हान आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न या तिन्ही आघाड्यांवर महायुतीला रणनीती आखावी लागणार आहे. या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली गोष्ट, महायुतीतील मतभेद कमी करून तिन्ही पक्षांमध्ये समन्वय वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी गोष्ट, 171 महामंडळांवरील नियुक्त्या, विकास निधी आणि स्थानिक निवडणुका हे महायुतीसाठी महत्त्वाचे निर्णय ठरणार आहेत. तिसरी गोष्ट, राहुल गांधींचं आव्हान आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न यामुळे महायुतीसमोर आगामी काळात मोठी राजकीय आव्हानं असणार आहेत. आता तुम्हीच सांगा, तुमच्या मते भाजपाने महायुती मजबूत करण्यासाठी पुन्हा पुढाकार घेण्यामागे राजकीय गरज आहे का, की 2029 ची निवडणूक स्वबळावर लढण्याचा विचार भाजपाने सध्या बाजूला ठेवला आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.